विजयदादा कांदावकर यांच्या आठवणीत ही प्रीमियर लीग ठेवली जाते। या प्रीमियर लीग मध्ये प्रमुख आम्हाला सहकार्य लाभलेला आहे आपल्या विभागाचे शाखा प्रमुख सचिन पाटील, तसंच विजयदादा वज्रे, प्रशांत दाभोळकर, जयस्वाल कन्स्ट्रक्शन, हसन मलकानी, वैभव पांचा, प्रवीण गावडे, प्रकाश नाटेकर, फिरोज खान, प्रशांत काणेकर, किरण कांदळगावकर, कोकणनाथ मित्रमंडळ, विरल जोशी, किरण आयरे, शोएब, तुषार मसूरकर, मंगेश चव्हाण, प्रवीण सावंत, महेश साटम, दीपेश पटेल, विवेक पटेल, ग्लोबल कास्टचे आरिफ सर आणि प्रमोद कांबळे यांचं मी विशेष आभारी आहे। तसंच कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करीन। आणि सर्व BCAचे मेंबर्स, सर्व जेवढे मेंबर्स आहेत BCAचे, त्यांचंही मी सर्वांचं विशेष आभारी आहे। तुमच्या सहकार्याशिवाय ही टूर्नामेंट होणे अशक्य आहे। पंच, टाइम स्टार्ट। थँक्यू। नक्कीच आपण जर पाहिलं तर बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025ची दुसरी सेमीफायनल डेअर डेव्हिल ड्रॅगन या टीमला अगदी जर पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश केला आणि आता सेमी नक्कीच जी वेळ दिली त्या वेळेमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत। पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय, व्हाईट बॉल पंच घोषित करतायत। मोईन गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि पहिलाच बॉल अव्वांतरची धाव फलकावरती। दुसरा चेंडू, पुन्हा एकदा अवांतर धावा। सुरुवात मात्र जर पाहिली तर खराब होत असताना पाहायला मिळते। 2 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 एक्स्ट्राच्या धावा आल्यात। मोहिनला मात्र टप्पा मिळत नाही आणि विपुल जेव्हा तर चांगली बॅटिंग काल देखील त्यांची पाहायला मिळाली होती। हा खोलात टाकलेला बॉल, त्या चेंडूला सन्मान दिलाय, थांबवलंय। काल देखील असंच क्रिकेट विपुल यांचं पाहायला मिळालं होतं, आज देखील तशाच प्रकारे ते पाहायला मिळते। हा बॉलला सन्मान दिला आणि नक्की चुकीच्या चेंडूवरती त्यांचे मोठे फटके काल पाहायला मिळाले होते, परंतु आज रबर बॉल आहे। काल टेनिस बॉल होता, आज रबर बॉल आहे। पावसा कारणामुळे आजच्या दिवसामध्ये तो निर्णय घ्यावा लागला आयोजकांना। बॅटची काढा घेतली, चेंडू विकेट कीपरकडे जातोय। हा देखील चेंडू डॉट आलाय। म्हणजे पहिले 2 आपण पाहिले तर 2 बॉलवरती वाईट आले, परंतु दुसऱ्या 2 बॉलवरती धाव आली नाहीये। 2 बॉल आणि 2 हे समीकरण पहिल्या ओव्हरमध्ये मोहीनचं पाहायला मिळते। चांगली सुरुवात केली आहे मोहीनच्या माध्यमातून। 2 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात एक्स्ट्राच्या। तिसरा बॉल सरळ बॅटने लॉंग ऑफला क्लिअर केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं, सीमारेच्या पलीकडे येतोय हा चौकार। फील्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं मस्टँग मॅजिशियन या टीमला। बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत आहे, विकेट कीपर बॉल खाली झेल टिपतायत। पहिला धक्का मस्टँग मॅजिशियन या टीमला बसतोय। विपुल बाद होती। काल देखील जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती, बॉलिंग देखील चांगली केली होती, फिल्डिंग देखील विपुल यांची चांगली राहिली होती, परंतु आज थोडंसं निराश केलं। एक चौकार जरूर खेळा आणि त्यांची विकेट मोहिनला देखील मिळाली आहे। हा फुल टॉस बॉल होता, मिस केलाय, नो बॉल पंचांनी घोषित केलाय। कमरेच्या वरती चेंडू हाताळला, वेस्ट साइडचा हा नो बॉल।
पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. संघाची धावसंख्या पुढे जाते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावर. आमच्या सोबत सचिन हे देखील जोडलेत आणि नक्कीच त्यांच्याशी देखील चर्चा करूयात या स्पर्धेविषयी. बाणडोंगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे आणि कांदिवली विभागामधून गेली 8 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय. कमी गतीने टाकलेला बॉल इथे मात्र जर पाहिलं तर विकेट किपरचा वेध घेतला. हा बॉल देखील थांबवला. या बॉलवरती बॅटिंगसाठी नवीन बॅटर आपण दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. किरण कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होतोय. किरणला देखील मोहीनची चांगली गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिली तर 7 वरती थांबली आहे आणि 5 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुट टॉस पुढे सरसावले होते. ऑन साईडला प्लेस केला. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. चांगली फिल्डिंग. बॉल चांगला स्टॉप केलाय. 1 धाव मिळाली आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेमीफायनलचा हा दुसरा सामना मस्टँग मॅजिशियन वर्सेस थंडरबोल्ट्स या दोन उभय संघामध्ये पाहायला मिळतोय. मस्टँग्स मॅजिशियन्स या संघामध्ये नक्कीच मोठे फलंदाज आहेत. ते मोठी धावसंख्या उभारतील असं वाटतंय. पहिला षटक जरी कमी धावसंख्या उभारली नंतर अजूनही 3 षटक म्हणता येईल की आपल्याला शिल्लक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने मॅचला सुरुवात झाली आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना नाणेफेकीचा कौल जिंकला होता थंडरबोल्ट्स या संघानं आणि कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय. गेल्या सेमीफायनलला अप्रतिम गोलंदाजी याच गोलंदाजाकडून पाहायला मिळाली होती. अंडर 19चा हा खेळाडू काहीसा नवीन करण्याचा प्रयत्न नक्कीच बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन आपण करत आलेला आहे आतापर्यंत आणि त्यापैकीच एक की अंडर 19चा एक खेळाडू बॅटिंगला असेल आणि बॉलिंगला असेल. दादा काय म्हणाल तुम्ही याविषयी? नक्कीच प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला पाहतो आम्ही काहीतरी वेगळं असतं आणि परंतु इकडे जर पाहिलं तर बाणडोंगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून अंडर 22 आणि युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम केलंय. युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय. परंतु युवा खेळाडूंची कामगिरी काल देखील पाहिलं तर चांगली राहिली आणि जे अनुभवी खेळाडू आहेत, लिजंड खेळाडू आहेत, त्यांची देखील कामगिरी सध्याच्या घडीला काल देखील आणि आज देखील अगदी चांगली पाहायला मिळाली आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8वं. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. वळण घेतलं चेंडूने आणि थांबवलं बॅट्समनला. गोलंदाजीसाठी आलेला श्रेयसने मागील 2 मॅचमध्ये जर पाहिलं तर शेवटचं षटक हाताळलं होतं. परंतु आता काहीतरी वेगळं केलं कॅप्टनने आणि सांगितलं की हो तू दुसऱ्या ओव्हरसाठी तू नक्कीच चांगली गोलंदाजी करू शकतो आणि ह्या बॅट्समनला थांबवू शकतो. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खोलात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर खेळला आहे समोरच्या दिशेने. तिकडे मात्र फिरोज बॉलवरती येतील लॉंग मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 2 धावा आले या बॉलवरती. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ अद्यापही चालू आहे. परंतु इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. हा चांगला बॉल. हा देखील बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा शिऱ्याचा मारा या ठिकाणी करताय श्रेयस आणि चांगली गोलंदाजी श्रेयसची. लेग बाईटचा एक धाव पंचांनी घोषित केली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर सुबोध गडसी यांना आपण पाहतोय परेलवरून कास या ठिकाणी दाखल झालेत. तसेच प्रदीप शिंदे यांना आपण पाहतोय घाटकोपरहून या ठिकाणी दाखल झालेत. दोन्ही पंच काल देखील संपूर्ण मॅचेस आज देखील दोन्ही पंचांनी पार पाडल्यात आणि आता सेमीफायनल आणि फायनल बाकी आहे. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये देखील एक 1 साइड मॅच झाली परंतु ही मॅच अगदी अटीतडीची होईल आणि चुरशीची होईल यात मात्र शंका नाही आहे. नक्कीच अशीच अपेक्षा सर्व क्रिकेट प्रेमी करत असतील कारण लाईव्ह आणि थेट प्रक्षेपण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण या संपूर्ण सामन्यासाठी पाहतोय. दादा लेफ्ट साईडचा जो कॅमेरामॅन आहे तो आपल्या भजन मंडळातील एक भाग आहे. उत्कृष्ट ढोलकीपटू पण तो आहे आणि कॅमेरामॅनची आता भूमिका तो पार पडतोय. अनेक भजन आम्ही एकत्र केलेत. दुसरी धाव होते काय चान्स बनलाय पण गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा आल्या. या 2 धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 6 धावा श्रेयसनं खर्च केल्या म्हणजे चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. 6 धावा दिल्या म्हणजे इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मागील 2 मॅचमध्ये श्रेयसनं सामने जिंकून दिले होते. आता देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 षटकात 14 झाल्यात. वाटतं प्रकाश जर गेले असते बॅटिंगसाठी तर कुठेतरी धावसंख्या एक वेगळी पाहायला मिळाली होती. परंतु प्रकाश थांबले आणि नवीन फलंदाजांना संधी दिली गेली. हे फॉर्मॅट आहे. युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे.
2 षटकामध्ये काही फिल्डर देखील चेंज होतात, हे नियमावली आहे. परंतु मी म्हणेल की पुढच्या वर्षी यामध्ये काहीतरी बदलाव झाला पाहिजे, कारण आपण मागे 2 मॅच पाहिल्या, त्यामध्ये विकेट घेतली गेली नव्हती, जे खेळत नव्हते आणि जे बाकी होते मागे त्यांना संधी द्यायची होती. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला आपण मुंबई अगदी पाहिलं तर 14 वर्षाचा खेळाडू जो UPचा, त्याने 100 धावा ठोकल्या IPL मध्ये, त्याच्यानंतर तो देखील बाद झाला. हे क्रिकेट आहे. आपला आयुष म्हात्रे पालघरचा, तो आता सध्याच्या घडीला अंडर-19चं नेतृत्व त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही आहे. पण मी मात्र इकडे भांडुरी क्रिकेट असोसिएशन यांच्या निर्णयाच्या सोबत असेल, कारण युवा खेळाडूंना देखील संधी मिळायला पाहिजे, ही खरी त्यामागची थीम होती आणि ती सार्थ करवली आहे प्रथमेश याने. अवांतर धावा, नो चेंडू. स्टंपच्या मागे 3 खेळाडू ठेवले, जास्तीचे खेळाडू ठेवू शकत नाही, हे नियम आहेत आणि ते पंचांनी पाहिलं आणि लगेचच नो बॉल घोषित केला. नो बॉलवरती षटकार ठोकला. 7 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेगानं पुढे गेली आहे, जी मात्र 14 वरती होती. आता धावा झाल्या त्या 21 वरती धावफलक. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शंकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. बॅटिंग करत असणारा प्रथमेश याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. 6 धावा येत आहेत. पुढचा बॉल प्री हिटचा बॉल असणार आहे. हा बॉल सोडून दिलाय, बाहेर निघाला, जास्तीचं वळण घेतलं, पण त्यांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव, म्हणजे एकही बॉल टाकला नाही आणि 8 धावा खर्च केल्यात. आणि फ्री हिट मात्र अजून देखील ऑन आहे. एक मोठा फटकार आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळू शकतो. खोलात टाकलेला हा चेंडू, 1 धावा घेण्यात बॅट्समॅन यशस्वी. 1 धाव घेतली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 22 वरती जाऊन पोहोचते आहे. भांडुगरी प्रीमियर लीग 2025 हे 8वं पर्व आहे आणि या मैदानामध्ये या क्रीडांगणावरती जर पाहिलं तर 2 पर्व खेळवली आहेत. मागील देखील 1 दिवसाची स्पर्धा होती, यावर्षी काहीशे बदलाव केले, नियम केले. 2 दिवसाची स्पर्धा घेतली. 8 टीम दाखल झाल्या. हा चेंडू आतमध्ये आणणार होता, इथं मात्र ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव घेता घेता या ठिकाणी परतावं लागेल आता प्रथमेशला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवले आता प्रकाश हे खेळाडू. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत, म्हणजे सलामीची जोडी परतली माघारी. विपुलने देखील काहीच काय मोठी कामगिरी केली नाही. 1 चौकार त्याने ठोकला होता. षटकार जर पाहिला तर प्रथमेश ठोकला, तो देखील बाद झाला आणि 2 खेळाडू महत्वाचे बाद झालेत. किरण आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आता प्रकाश. पुढचा बॉल, हा देखील बॉल फुलटॉस होता, त्याच्यावरती देखील मोठा फटका आला नाही. 1 सिंगल घेतली आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 25 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि 25 धावा धावफलकावरती झाल्यात, म्हणजे कमी धावसंख्या आताच्या सध्याच्या घडीला, जी मात्र मस्टँग मॅजिशियन टीमची पाहायला मिळते. प्रकाश यांना पुढचे काही चेंडू बाकी आहेत, 1 ओव्हर बाकी आहे, त्याच्यावरती हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील. एका चांगल्या स्थितीमध्ये जायचंय, चांगल्या परिस्थितीमध्ये जायचंय, फायनलमध्ये आपल्या टीमला घेऊन जायचंय, तर त्यांना फटकेबाजी करावी लागेल. चांगला फटका, वा, यासाठी ओळखले जातात वीरेंद्र साई सेवागच्या स्टाईलला मारलेला हा फटका प्रकाशाच्या बॅटमधून आलाय. एक उत्तुंग खणखणीत षटकार. या टीमचा तारणहार आहे हा खेळाडू प्रकाश. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. संघाची धावसंख्येला वेग आता वाढवताना पाहायला मिळतोय प्रकाश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. 2 बाद 31 ही स्थिती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती असलेले शंकर, त्यांच्याकडे देखील अनुभव आहे बराचसा.
फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय. ऑफ मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स एक टप्पा घेत जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. तीस वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही जर पाहिलं तर एक बॉल या षटकातील बाकी आहे आणि 35 वरती आता एक वेग वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. 10 धावा 2 बॉलवरती बनवल्यात. कोलाट टाकलेला बॉल बॅट वरती आला नाही. बॅटची कडा घेतली आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये अगदी विसावा घेत असताना पाहायला मिळतोय. चांगला झेल अप्रतिम झेल टिपलाय विकेट किपर याच्या माध्यमातून आणि आणखीन एक धक्का दिलाय तो म्हणजे मस्टॅग मॅजिशियन या टीमला. प्रकाश आउट. जर पाहिलं तर 3 ओव्हर संपल्यात 35 झाल्यात 3 विकेट गेल्यात आणि आता महत्वाची विकेट आली म्हणजे प्रकाश. 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळले होते यशस्वी झाले परंतु कुठेतरी बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरने चांगला झेल टिपला आणि प्रकाशला बाद केलं. 3 ओव्हर 35 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. एक षटकामध्ये जर 20 धावा ठोकल्या तर मला वाटतं इथून कमबॅक नक्कीच साहस संघ करू शकतो. गोलंदाजी देखील त्यांच्याकडे तेवढाच स्ट्रॉंग म्हणता येईल आणि हा सामना आपण जसं म्हणत होतो की अटीतटीचा होईल. अपेक्षा आहे की तसाच होईल कारण सेमीफायनलचा हा दुसरा सामना खऱ्या अर्थाने रंग भरताना इथे पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सैबू. सिद्धेशला मात्र स्ट्राईकवर यावं लागेल. जर मोठे षटकार मोठे धावसंख्या उभारायची असेल तर सिद्धेश याला नॉन स्ट्राईकवर उभं राहून फायदा नसावा. स्ट्राईक चेंज करणं आता इकडे अनिवार्य असेल पण क्षेत्ररक्षण त्याचनुसार सेट केलंय जेणेकरून स्ट्राईकवर येणार नाही आणि काहीशी गडबड झाली. चौकार. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार चुकीच्या पद्धतीने आला. तिघही खेळाडूंना बीट केला आणि मागे चेंडू निघून गेला. कमी गतीने टाकलेला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल घेण्यात आली आहे. अगदी हलक्या हातानं खेळ होतं. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केले. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. अजूनही 3 बॉल बाकी आहे. शेवटचे 3 बॉल आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 40 धावा. 40 वरती संघ पोहोचला म्हणजे एक सन्मानपूर्वक धावसंख्या. एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचतोय. आता मस्टँग मॅजिशियन हा संघ बॅटिंग शेवटच्या 3 बॉलवरती सिद्धेशला देखील करावी लागेल. एक अष्टपैलू कामगिरी सिद्धेशने देखील बजावली कालच्या दिवसामध्ये परंतु आजच्या दिवसामध्ये त्यांना देखील या 3 बॉलवरती मोठे फटके खेळणे आवश्यक आहे. समोरच्या दिशेने फटका मारला आहे. इथं मात्र जर पाहिलं तर वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. डीपमधून लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 42. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आणि विकेटचं पतन. लास्ट बॉल 1 टू गो. धावसंख्या 42. 42 धावा फलकावरती येत आणि खेळाडू बाद झालेत ते 4. आता लास्ट बॉल आहे. 42 धावा झाल्यात. कमी धावसंख्या झाली आहे असंच म्हणावं लागेल परंतु 4 षटकं आहेत ते आपण पाहतोय. त्याच्यामध्ये लास्ट बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुबोध.
सुबोधने जे षटकार मारला तर त्याचा मित्रपरिवार यांच्याकडून देखील पारितोषिक त्यासाठी असणार आहे. परंतु या शेवटच्या बॉलवरती सुबोध षटकार ठोकतोय का चौकार ठोकतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कितीचं टार्गेट असेल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. 42 तर झाल्यात. लास्ट बॉल 1 टू गो. हा बॉल फिरवलाय, वळवला. इथं मात्र विकेट किपर, चांगले विकेट किपर मात्र फिरोज यांची पाहायला मिळते आणि विकेटचं पतन. आणखीन एक विकेट मिळतीये, नाव मिळणार नाहीये. धावसंख्या झाली ती 42 धावा झाल्यात. 43चे लक्ष या ठिकाणी ठेवलंय थंडरबॉल्स या टीम समोर. मस्टँग बाय दिशेने या संघाने. क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला हा सर्व सामने पाहायला मिळालेत. हा संपूर्ण सामना आणि हे संपूर्ण टुर्नामेंट्स व्यवस्थित व्हाव्या याकरिता ज्या ज्या लोकांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्या लोकांचं सर्वांचं मी बाणनगरी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यापैकीच काही नावं मी नक्कीच इथे घेईन. अमितदादा सोनी, फिरोजदादा खान, प्रशांत दाभोळकर, विकी गुप्ता, संकेत आयरे, रोहित सुतार, नितेश साळुंके, हसन मलकानी, विरल जोशी, वैभव पानसाळ, सचिन पाटील, जयस्वाल कन्स्ट्रक्शन्स, विजय वजरे, कोकणनाथ, संदीप आयरे, राजन बाबा, प्रवीण सावंत, प्राजक्ताताई सावंत, संगम ज्वेलर्स, आरिफ शेख, अनिल मसूरकर, मंगेश चव्हाण, रोहित चव्हाण, अशोक आयरे, प्रशांत काणेकर आणि अनेक असे आमचे मित्रमंडळी ज्यांनी या सर्व टुर्नामेंट व्यवस्थित व्हावं म्हणून आम्हाला सहकार्य केलं. त्यांचे पुन्हा एकदा जाहीर आभार. तुमचा असंच प्रेम, अशीच माया आमच्यावर सदैव बरसत राहो ही साई आणि आईचरणी प्रार्थना. चला 43 धावांची आवश्यकता आहे. त्यासाठी फिरोज सज्ज झालेत. फिरोजने कालचा दिवस देखील गाजवला. एक अर्धशतक त्यांनी ठोकलं होतं. आज देखील एक मॅच खेळत असताना अगदी चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. चांगली बॅटिंग ते करतायत आणि सागरने देखील चांगला स्टार्ट दिला होता. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. चार षटकामध्ये बनवायचे ते 43 म्हणजे 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. फिरोज आणि सागर ही जोडी महत्वाची मॅच आहे. कोण जाणार फायनलमध्ये, कोणता संघ खेळेल डेअर डेव्हिल ड्रॅगन या टीम सोबत. मस्टँग मॅजिशियनने काल 2 मॅच सलग जिंकल्या होत्या आणि सेमीफायनलमध्ये दाखल झाले. परंतु आपण जर पाहिलं तर थंडरबॉल्स या टीमचा प्रवास असा राहिला. लीग फॉर्मॅटमध्ये 1 सामना जिंकला, 2 सामने त्यांनी 1 सामना पराभूत झाले आणि 2 सामने जिंकले आणि आज देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. परंतु या मॅचमध्ये 43 धावांचा पाठलाग होईल का? कारण गोलंदाजी चांगली आहे. मस्टँग मॅजिशियन या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. त्यामध्ये सिद्धेशचं आम्ही कौतुक करू. सिद्धेशने काल चांगली गोलंदाजी केली, विपुल यांनी चांगली गोलंदाजी केली, तसेच अजून 2 गोलंदाज त्यांच्याकडे चांगले आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी, ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स राहिला काल मस्टँग मॅजिशियन या टीमचा. चला सुरुवात करायची मॅचला. सिद्धेश, पंचांतर रेषे इशारा येतोय. लेट्स प्ले. चला खेळायला सुरुवात करू. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. फिरोज बॉलिंग मार्क, फिरोज बॅटिंग साठी आपण पाहतोय तर बॉलिंग मार्क वरती सिद्धेश, जे काल अगदी 3 धावांची षटकं टाकली होती आणि विकेट देखील त्यांनी मिळवल्या होत्या. तो गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. पहिले षटक सिद्धेश घेऊन येत आहे आणि सामना करेल फिरोज. त्यासोबत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय सागर. गो ऑन. भिरकावलाय बैट्समैन ने किया है प्रहार, गेंद जा रही है सीमा पार.
आणि पहिल्याच बॉलवरती खणखणी त्याचा षटकार ठोकलाय फिरोज यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल हा देखील ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडू हवेत, जेलची संधी जरूर होती परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे. क्षेत्ररक्षक दोन तिकडे पोहोचले होते, दोन खेळाडू तिकडे पोहोचले परंतु झेल झाला नाही. एक धाव घेतली. 2 बॉल आणि 7 हे समीकरण पहिल्या आपल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळते. अगदी पहिला बॉल षटकार ठोकला, डीप मिड विकेटला खेळला. दुसऱ्या बॉलवरती बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागला, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि नक्कीच जर पाहिलं तर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या 7, 43 धावांचा पाठलाग. सागरने देखील मागील मॅच खेळत असताना अगदी डोअरडाईच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते परंतु या मॅचमध्ये पुढचा बॉल सिद्धेशचा सागरसाठी. त्या चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने प्लेस केले. शॉर्ट मिडऑनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे किरण चेंडू उचलेल, फेकेल, तदवर एक सिंगल निर्माण केली जाईल. एक असे धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 8 वरती. म्हणजे 3 बॉल आणि 8, 43 रन्स टू विन आहे. 42 झाल्यात, 43 धावांचं लक्ष आहे. 8 झाल्यात, अजूनही इथून पुढे 35 धावांची आवश्यकता आहे. वाह, वेगाने टाकलेला बॉल या ठिकाणी चुकीची खराब गोलंदाजी सिद्धेशची. नो बॉल आणि त्याच्यावरती आला हा चौकार. म्हणजे धावा मिळतील त्या 5. पोचला तो 13 वरती. आता 30ची आवश्यकता केवळ. कमी धावसंख्या, त्यामध्ये खराब गोलंदाजी. सिद्धेशकडून अपेक्षा नव्हती अशा गोलंदाजीची या महत्त्वाच्या मॅचमध्ये. कारण कालच्या दिवसामध्ये 2 मॅचमध्ये त्याने अगदी टिचून मारा केला होता. पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळताना 3-3 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट देखील मिळवल्या होत्या. परंतु आता या एकही विकेट मिळवल्याने 13 धावा खर्च केल्यात. त्या चेंडूला फुलटॉस बनवलं, समोर प्लेस केलं. बॉटम हँडचा वापर त्यांनी केला. टायमिंग देखील प्रॉपर होतं. हलक्या हातानं प्लेस केला होता, एक सिंगल मिळवली. हे क्रिकेट खेळत आहेत फिरोज. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे की टार्गेट एवढं मोठं नाही आहे, मोठी मटकेबाजी झाली नाही तरी चालेल, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर द्यायचा आहे. हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. सागर स्ट्राईक एंडला. फ्लिक केला ऑन साइडला, चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्याला दिली हुलकावणी. कॅच सुटलाय. कॅचचे स्पिन द मॅचेस नेहमीच आपण म्हणतो. मागील मॅच मध्ये रोहितने देखील डोक्याला हात लावले असेल आणि विचार केला असेल रोहितच्या टीमने देखील. मला वाटतं रोरिंग टायगर्स या टीमने विचार केला असेल की फिरोज यांचा झेल सुटला होता, त्याच्यानंतर ज्या काही धावा आल्या त्याच्यामुळेच की काय पराभव आपल्याला पत्करावा लागला. याची चर्चा नक्कीच झाली असेल. हर्षित, पुढचा बॉल अप ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. बॅटची कडा घेतली होती, मागे चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये धावा या बॉलवरती मिळत आहेत त्या 4. येतोय चौकार. इथून कमबॅक करणं कसंही अवघड दिसतंय. कारण पहिलं षटक खूप मोठं म्हणता येईल, कारण केवळ 43 धावांचं लक्ष दिलंय आणि पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 19 धावा अक्षरशः कुठलेत. 2 चान्स नक्कीच बनले होते फिरोज याचे. जर ती विकेट भेटली असती तर मात्र कमबॅक करता आलं असतं. पण अजून देखील 3 ओव्हर्स आहेत. अवघड नसलं तरी तितकं सोपं नाही आहे, कारण 3 षटक आणि अटीतटीचा सामना व्हावा असं प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल या टुर्नामेंटकडे, या सामन्याकडे.
चला पाहणं औत्सुक्यतेचं ठरेल की तिसरा चौथ्या षटकापर्यंत हा सामना जातो का. आपल्यासोबत कालपासून जोडले गेले तर निलेश दादा पवार घाटकोपरवरून इथे आले. समालोचनाची जी भूमिका ते कालपासून इथे निभवताना दिसत आहे. दादा खऱ्या अर्थानं ही टेनिस टुर्नामेंट होती, पण इंद्रदेव आपल्यावर प्रसन्न झाले आणि कालच्या दिवसात जर रात्री पण बराच पाऊस पडलेला दिसतोय आणि तिथून टेनिस बॉलनं न खेळवता ही आपण आजची रबरी चेंडूने टुर्नामेंट खेळवतोय, तर काहीच समीकरण गडबडलं असं वाटतंय का. असं काही नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय झालंय, फक्त काल टेनिस बॉल होता, आज रबर बॉलाला कालच्यापेक्षा आजच्या दिवसामध्ये धावा आल्या, षटकार चौकार पाहायला मिळाले आणि प्रत्येकाने आपले एफर्ट्स दिलेत. आज क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी आपण म्हणतो की टेनिस बॉल वेगळं असतं, रबर बॉल, परंतु कितीही पाऊस पडू दे मुंबईकर कधीही मागे हटत नाही. कितीही ऊन असू देत मुंबईकर क्रिकेट कधी सोडत नाही. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलाय आणि सर्वांना एकत्रित घेऊन येणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट आहे. ऑन साईडला या ठिकाणी पाहायला मिळतोय फिरोज यांच्या बॅटमधून तिकडे थोडेसे फंबल झाले. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच केला आणि दुसरी धाव पूर्ण होते का, तर झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावाच्या सह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 धावा. अजूनही इथून पुढे 21ची आवश्यकता आहे. 21 धावा इथून पुढे अजूनही बनवायच्या. 16 बॉल आणि 21. मॅचमध्ये संपूर्णपणे कमबॅक आणि आपली स्थिती मजबूत केली आहे थंडरबॉल्सच्या टीमने. काल एक सामना फक्त गमावला होता, आज 2 सामने सलग जिंकले आणि आजच्या या सेमीफायनलमध्ये त्यांनी धडक मारली आहे आणि इकडे देखील परफॉर्मन्स त्यांचा चांगला पाहायला मिळतोय. परंतु डेअरडेव्हिल ड्रॅगन हा संघ अंतिम फेरीमध्ये अगोदरच धावून दाखल झालाय. पुढचा बॉल, हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे, पण त्यांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि कळवलंय की धाव अवांतर आहे, एक्स्ट्राची धाव. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशी गोलंदाजी. मानडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8वं, आज अंतिम दिवस आणि काही तास बाकी आहेत. त्याच्यामुळे जर पाहिलं तर शेवटाकडे निघाली आहे स्पर्धा. याच्यानंतर अंतिम सामना आहे, मेगा फायनल. कोणता संघ जाणार यामधून नो मात्र डेअरडेव्हिल ड्रॅगन या टीमसोबत फायनलची मॅच खेळेल हे काही क्षणामध्ये आपल्याला कळेल. चांगला फटका, खोलात टाकलेला बॉल, समोर खेळाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. चांगला जेल टिपला, अप्रतिम कॅच, अगदी दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मोठी विकेट. फिरोज बाद. आपलं हार्दिक स्वागत. जे आपण अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये या विजयजी वजरे. संघाची धावसंख्या झाली आहे 23. आता 20ची आवश्यकता आहे. 20 धावा अजूनही इथून पुढे बनवायच्यात. 15 बॉल आणि 20, 5चा डिफरन्स आहे. मॅच जर जिंकायची असेल मॅजिशियन मस्टँग मॅजिशियन या टीमला तर विकेट आणि डॉट बॉल हे महत्त्वाचे असणार आहे त्यांच्यासाठी. आणि धावा बनवायच्या असतील तर आता सागर आणि त्याच्या जोडीला तेजस जो आलाय, तेजस 3ऱ्या क्रमांकावरती एक युवा खेळाडू मैदानात दाखल होतोय. बॅट फिरवली, फक्त बॉलला पाहिलं नाही, बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल आला. अजूनही 20ची आवश्यकता. 14 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. चौदा बॉल 20ची आवश्यकता असणारे कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल त्यासाठी हे 14 बॉल आणि 20 धावा सांगणार आहेत. मस्टँग मॅजिशियन जाईल की थंडर रोल्स हा संघ जाईल फायनलमध्ये. 14 बॉल 20ची आवश्यकता. हा ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पाहूया काय होतंय, पंचांचा निर्णय कोणता असणार आहे. खेळपट्टीच्या बाहेर पडला तर नो बॉल या ठिकाणी आलाय. खेळपट्टीच्या बाहेर, विकेटच्या बाहेर चेंडू पिचिंग केला तर नक्कीच नो बॉल हा नियम आलाय क्रिकेटमध्ये. असे बरेचसे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तशाच प्रकारचे नियम आहेत.
आणि आता फ्री हिटचा बॉल पुढचा देखील, आणि फ्री हिटच्या बॉलवरती फक्त तुम्ही रनआउटच्या विकेट घेऊ शकता. त्याचा फायदा बॅट्समनला होत असतो आणि त्याचा फायदा आता तेजस घेईल का? या फ्री हिटच्या बॉलचा फायदा त्याला घ्यावा लागेल. मुजम्मिल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आप ट्रॅकर होता, फक्त उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक, झेल होऊ शकतो, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती अगदी एक सिंगल प्राप्त केली आहे. एक धावाली एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. 25 झाल्यात, 25. पांडुंगरी क्रिकेट लीग आपण पाहतोय, पांडुंगरी प्रीमियर लीगचा थरार अंतिम क्षणाकडे आपण आलो आहे आणि 2 दिवसामध्ये अगदी चांगलं वातावरण पाहायला मिळालं. सर्व आयोजकांची मेहनत आणि सर्वांनीच आरटी टीमने मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. असं नाही की तुम्ही आयोजन केले म्हणून तुम्हीच करा, परंतु प्रत्येकाने सहकार्य केलं हे मात्र पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. खेळाडूवृत्ती देखील दाखवली. तसेच जर पाहिलं तर वादविवाद झाला नाही, निर्विवाद ही स्पर्धा पार पडली आहे आणि तशीच ही स्पर्धा दर वर्षाप्रमाणे आपल्याला या वर्षी देखील पाहायला मिळाली. सर्वांचं एकत्रित येणं, सर्व मान्यवरांनी सर्वांनी सहकार्य केलं. ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नक्कीच विशेष आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन आणि बाणडोंगरी प्रीमियर लीगचे आयोजक यांच्या माध्यमातून मानूया. आणि आता पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. सागर आलाय, सागरला एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. बॅट फिरवली फक्त आणि बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या झाली आहे 25. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे त्या अजूनही 18 धावा. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. समीकरण म्हणते 12 चेंडू 18 धावा. काहीशी रंगत भरली या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नसावी गेल्या षटकामुळे. आता वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय प्रकाश नाटेकर. ही टुर्नामेंट जरी 1 किंवा 2 दिवसाची असली तरी यामागे गेल्या वर्षभर 365 दिवस 12 महिने प्रत्येक वेळी प्रत्येक दिवसा ज्या ज्या लोकांनी या टुर्नामेंट होण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यांचं सर्वांचं आम्ही बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळेच हे सर्व सामने व्यवस्थितरित्या पूर्ण झालेत असं म्हणायला हरकत नाही. तिसरं षटक प्रगती पैलावर. पहिला चेंडू प्रकाश नाटेकर याच्या दिशेनं. अवांतर धावा. वाईट चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर 1. आता मात्र कमबॅक केलंय. मॅच ऑन. आणि विकेट. स्ट्राईक घेतले सागर यानं.
सेमीफायनलचा हा दुसरा सामना मस्टँग मॅजिशियन वर्सेस थंडरबॉल्स या दोन संघामध्ये. मस्टँग मॅजिशियन्स यांना काहीतरी करामत करावी लागेल, कारण समीकरण बनतंय 10 चेंडू 17 धावा. हा माइंड गेम खेळतोय सागर, कारण मगापासून पाहिलं तर मोठे षटकार किंवा मोठे फटके तो खेळत नाहीये. सिंगल डबलवर त्याचा जास्त भार आहे, कारण त्याला माहिती आहे की सामना आपल्या खिशात आहे. इथून घाई करणं काहीसं चुकीचं ठरू शकतं आणि त्याचा फायदा मस्टँग्सला मिळू शकतो. स्मार्ट गेम म्हणता येईल सागर याचा. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय सैबू. कित्येक वर्ष प्रकाश नाटेकर आणि सैबू एकत्र खेळले, त्यामुळे दोघांना माहिती आहे की नक्की कशी गोलंदाजी होईल आणि नक्की कशी फलंदाजी होईल. या दोघांमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मोठी अपील, मोठा आवाज आणि दोघांना माहिती आहे की दोघांचा मायनस पॉइंट काय, त्यामुळे त्याच्यावर जास्त भर देईल. सैबूचा जर रेकॉर्ड पाहिला, जर पायावर बॉल टाकला, आत खोलात चेंडू टाकला तर तो तिथे काहीसा गडबडतो आणि तेच प्रकाश नाटेकरांनी करण्याचा प्रयत्न केला होता. समीकरण म्हणते 8 चेंडू 16 धावा. वरुण देवाचं स्वागत झालंय. सेमीचा हा दुसरा सामना. चाकवलंय पुन्हा एकदा सैबू याला. अप्रतिम गोलंदाजी प्रकाश नाटेकर याच्याकडनं दिशेला पाहायला मिळाली होती. सामना जर जिंकायचा हीच गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र सागरला मोठा फटका खेळावा लागेल असं वाटतंय. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सात चेंडू 15 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू 1 टू गो. नक्कीच एक धावा घेईल. अप्रतिम गोलंदाजी प्रकाश नाटेकर यांनी केली आहे. काय कमबॅक केलंय आपल्या संघासाठी. आता 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सेमीफायनलचा हा सामना, अटीतटीचा हा सामना. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 15 माफ करा 14 1-4. बाणडोंगरी प्रीमियम लीग, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण हा सर्व सामना पाहायला मिळतोय. खरं तर 2 पर्वामधील हा सामना होता. पहिलं पर्व कालच झालं आणि त्यानंतर आजचा दुसरा पर्वातील सेमीफायनलचा दुसरा सामना. 6-14 हवेत. कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात आपल्याला समालोचकाची जी भूमिका पार पाडली ते दादा निलेश दादा पवार घाटकोपर येथून आपल्याकडे आलेत. दादा तुझे लाख लाख आभार. आमच्या या संपूर्ण टुर्नामेंटसाठी तुम्ही मोलाचं योगदान दिलात. शेवटचा आणि अत्यंत अटीतटीची ओव्हर घेऊन येतोय सुबोध. सामना करेल सागर. समीकरण आहे 6 चेंडू 14 धावा. सेमीफायनलचा दुसरा सामना. सहा बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सुबोध गोलंदाजी मार्कवरती आलाय, तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय सागरला
सागर अगदी पहिल्या ओव्हरपासून खेळतो आणि तो जर पाहिलं तर सिंगल डबलवरती भर देतोय. या अगोदर तर शेवटचा बॉल खेळला तो देखील जर जोरात बॅट फिरवली असती वरतून तर षटकार गेला असता, परंतु त्याने खालून खेळला आणि एक सिंगल घेतली आहे. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली आहे. 6 बॉल 14ची आवश्यकता आणि त्याच्यामुळेच की काही स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली आहे आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे त्याला आणि त्या कॉन्फिडन्सचा फायदा त्याला आता होईल का, स्वतः मॅच जिंकून देईल का सागर आपल्या टीमला, पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु सुबोध याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल पंचांनी घोषित केला. आता 6 बॉल आणि 13 हे समीकरण पुन्हा एकदा चित्र बदलतंय. 6 चेंडू 13 हे समीकरण आता पाहायला मिळते. कोणता संघ जिंकेल, कोणता खेळाडू आपल्या टीमला मॅच जिंकून देईल, सुबोध आपल्या टीमला मॅच जिंकून देईल की सागर, जो मात्र सागर सलामीसाठी दाखल झाला होता आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सुरुवातीला फटके आले होते, परंतु त्याच्यानंतर तो एका कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत राहिला. आता 6 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. सागर टीमला मॅच जिंकून देईल का, मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, त्याला ती मॅच जिंकून द्यावी लागेल. परंतु सईबू यांना देखील आपण पाहतोय मागील पहिली मॅच खेळल्या त्या दिवसामधील त्यावेळेला त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल मात्र सरळ निघून जातोय विकेट कीपरकडे. डॉट बॉल महत्वाचा असणारे डॉट बॉल. एक डॉट बॉल, एक 2 धाबा महत्वाच्या असणारे दोन्ही टीमसाठी. धाबा महत्वाच्या आहेत त्या थंडरवॉल्सच्या टीमला आणि डॉट बॉल महत्वाचे आहेत ते मस्टँग मॅजिशियन या टीमसाठी. दोन्ही टीम हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही टीम मॅच सोडणार नाही आहेत. अटीतटीचा सामना, चुरशीची लढत आपण पाहतोय. सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय आणि शेवटचे बॉल बाकी आहेत ते आता 5 बॉलमध्ये करायचे आहेत. त्यात 13 धावा. 5 चेंडू 13. हा देखील बॉल चांगला होता. तिकडे क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉल अडवला गेलाय. एक लेग बायची 1 धाव घेतली आणि आता सामना आलाय. 4 बॉलवरती 12 धावा बनवायच्यात फायनलच्या दिशेने. सामना होता कुठे पहा, 12 चेंडूमध्ये 20ची आवश्यकता होती. प्रकाश आले, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. केवळ धावा त्यांच्या षटकामध्ये खर्च केल्या त्या 4 आणि एक विकेट देखील महत्त्वाची मिळवली होती आणि अगदी मॅचमध्ये कमबॅक केलं. मॅचमध्ये घेऊन आले प्रकाश. अष्टपैलू असणारे प्रकाश बॅटिंग देखील तेवढी चांगली केली. धावा बनवण्यामध्ये थोडीशी धावसंख्या त्यांनी देखील बनवली होती आणि त्याचाच फायदा टीमला झाला आणि बॉलिंग देखील चांगली केली. परंतु आता सुबोध याच्या हातामध्ये 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये जर पाहिलं तर सईबू यांना बनवायच्या त्या धावा पुढे 12. 4 चेंडू 12 हे समीकरण. चला अंतिम सामना बाकी आहे. याच्यानंतर 4 बॉलवरती 12 करायचे आहेत. फुल टॉस बॉल मिड विकेटला खेळ आहे. क्षेत्ररक्षक नाहीये गॅप मधून, परंतु तिकडे चांगली फिल्डिंग विपुल यांची. थोडासा चूक आपला बॅलन्स त्या ठिकाणी सावरला. 2 धावा घेतल्या. 2 धावांच्या सहीने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे, परंतु 3 बॉलमध्ये अजूनही 10ची आवश्यकता. चांगली फिल्डिंग केली विपुल यांनी. ऑलराऊंडर कामगिरी विपुलची देखील राहिली आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. अगदी मागील 2 मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि आता देखील चांगला बॉल अडवलाय. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात, हे महत्वाचे आहे. शेवटचे 3 बॉल आणि 10ची आवश्यकता. तीन बॉल 10. यानंतरचा अंतिमचा सामना आहे मेगा फायनल बाणडोंगरी प्रीमियर लीगचा अंतिम सामना यानंतर होईल. या 3 बॉल नंतर फटका खेळला आहे, परंतु हवेत आहे. जेलची संधी आणि जेल टिपलाय. पहा महत्वाचा जेल, महत्वाची विकेट. चे 2 बॉल 10ची आवश्यकता आहे. दोन बॉलवरती 10 करायचे आहेत. मॅच मध्ये संपूर्णपणे कमबॅक केलंय. मॅच संपलेली नाहीये. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आता नवीन बॅट्समन दाखल होत आहे दिलीप. दिलीपने मागील मॅच मध्ये 2 कॅच चांगल्या पकडल्या होत्या.
बॉलिंग देखील केली होती, 2 विकेट मिळवल्या होत्या, परंतु आता संघाची जिम्मेदारी संपूर्णपणे त्यांच्या खांद्यावरती आहे. 2 बॉलमध्ये 10 करायच्यात. सुबोध सज्ज झालाय, डावखोऱ्याचा फलंदाज दिलीप सज्ज झालेत. या 2 बॉलवरती 10 धावा बनवल्या जातील का? 1 षटकार एका चौकाराची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके खेळायचे आणि 1 बॉल चांगला टाकायचा आहे सुबोधला. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल, परंतु फलंदाज दिलीप बाद होईल. अजूनही मॅच 2 बॉल आणि 9 धावांवरती आहे. वाईट बॉल, 2 मध्ये 9 पाहिजेत. चला, डेअरडेव्हिल ड्रॅगन टीम आपण सज्ज राहा. यानंतर फायनलचा सामना, या चालू सामन्यातील सेमीफायनल मधील विजेता संघ जो मात्र डेअरडेव्हिल ड्रॅगन या टीम सोबत खेळेल. अंतिम सामना, 2 बॉल 9ची आवश्यकता. मोगिन आलेत बॅटिंगसाठी. 1 मोठा फटका खेळायचा आहे, 1 चांगला चेंडू टाकायचा आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मॅच 1 बॉल आणि 8 धावांवरती आली आहे. षटकार जरी मारला तरी संघ पराभूत होऊ शकतो, परंतु खराब गोलंदाजी केली, नो बॉलवरती षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल, परंतु ते करणार नाहीये सुबोधने चांगले चेंडू हाताळलेत, चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका त्याने खेळू दिला नाही, एक्स्ट्रा टाकल्या परंतु मोठा फटका खेळू दिला नाही, ही महत्वाची बाब आहे. 1 बॉल 8ची आवश्यकता. परंतु कौतुक आपण प्रकाश करूया. 1 बॉल 8. चला टाका, शेवटचा बॉल आहे. 1 बॉल 8. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये? वाईट बॉल, वाईट बॉल. 1 बॉल आणि 7 म्हणजे कंपल्सरी धावा 7 बनवायच्या आहेत एका बॉलवरती. चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 7 धावा. आता 1 बॉल हा चांगला टाकायचा आहे, कुठं जरी एक्स्ट्रा आला आणि त्याच्यानंतर षटकार खाल्ला तर नक्की 365 दिवस या मॅचची चर्चा केली जाईल. 1 बॉल 7. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये चुरस आता झाली आहे निर्माण. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. फटका तर खेळला आहे परंतु मॅच या ठिकाणी जिंकली आहे. मॅच फिनिश होते, मॅच जिंकली आहे. मस्ट अँड मॅजिशियन या टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. पण फिरोज बाद झाल्यानंतर पूर्ण सामन्याची कलाटणी झाली आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मुजीब आणि प्रकाश नाटेकर यांनी केली. सुंदर गोलंदाजी केली, त्या गोलंदाजीवर पूर्ण सामना फिरला. टीम दाखल झाल्या. हा चेंडू आतमध्ये आणणार होता, इथं मात्र ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये आहे. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव घेता घेता
या ठिकाणी परतावं लागेल आता प्रथमेशला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवलं आता प्रकाश चांगला फटका वा